हां, आता बरं वाटतंय. काहीतरी वेगळं वाटतंय? हो. ॲक्चुअली आमचा रिअल इस्टेटचा बिझनेस कसा चालतोय, हे मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. बघा, सिंपल आहे. बऱ्याच सेक्टरमध्ये आम्ही काम करतोय फायनान्शियल सेक्टरमध्ये. तसं रिअल इस्टेट क्लोज टू फायनान्शियल सेक्टरच आहे. कारण हे जे आम्ही काम करतो, हे प्युअरली फायनान्स रिलेटेडच आहे. कसं काम आहे? काय आहे? तुमच्या बऱ्याच कमेंट आल्या होत्या. जो मी हिंदीला व्हिडिओ शूट करून दिला होता ना, रिअल इस्टेट आमचं कसं काम करतं तुम्हाला जाणून घ्यायचं आहे? तर तुमच्या बऱ्याच कमेंट आल्या. सो दॅट मला फक्त तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, की रिअल इस्टेटमध्ये कसं काम केलं जातं, कसा पैसा बनतो आणि कशाप्रकारे एक चांगला बिझनेस आपण सस्टेनेबल पुढे जाऊन ग्रो करू शकतो. याच्या इन डिटेल सगळी माहिती मी देणार आहे. पण या प्लॉट दाखवतो, काय काम असतंय सांगतो आणि सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करतो. 2 प्रकारे आपण यामध्ये बिझनेस करू शकतो. एक तर मोठी अशी लँड, ही लँड पण मी तुम्हाला दाखवतोय आत्ता जी आहे, ही जवळपास 10 एकराच्या आसपास आम्ही प्लॉट पर्चेस करण्याचा प्लॅन केलेला आहे. काम सुरू आहे. याच्याबरोबर हे कंप्लीट प्लेन केलं जाईल. यामध्ये प्लॉट्स होतील. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे बंगले उभा करण्यासाठी, स्वतःचा बंगला उभा करण्यासाठी हे प्लॉट्स त्यांना मिळतील. आणि ही जी जमीन आहे, ही कच्ची जमीन असते. कच्ची जमीन म्हणजे काय? पिवळा पट्टा ज्याला म्हटलं जातं. इकडे आपण घरं उभा करू शकतो. शेतजमीन टाईप माळरान वगैरे तुम्ही म्हणू शकता, जिकडे भविष्यात चांगली ग्रोथ होणार आहे. अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज चूज केल्या जातात. या तुम्हाला डिटेल माहिती मी सांगतो, जेणेकरून अजून चांगली प्रॉपर क्लॅरिटी मिळेल. बघा, यामध्ये 2 गोष्टी असतात. ट्रॅक्टरवर आलोय, काही कामं सुरू आहेत. यामध्ये काय असतं? बेसिक लॉजिक हे लक्षात घ्यायचं आहे, की जेव्हा एखादी प्रॉपर्टी आपण पर्चेस करत असतो, प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट चेक करावे लागतात. बरेच डॉक्युमेंट्स असतात, ज्यामध्ये काही ना काही गोंधळ असू शकतो. लिटिगेशन्स असू शकतात. भावाभावांचे वाद असतात. बांधाचे वाद असतात. अनेक प्रकारचे वाद सुरू असतात. मग त्या गोष्टींना व्यवस्थित व्हेरिफाय करून ती जागा पर्चेस करणं. आता ती जागा पर्चेस केली तेवढ्यावर होत नाही. मग त्याच्यामध्ये रोड करणं, ती प्रॉपर्टी प्रॉपर प्लेन करणं, तिथे गटारांची व्यवस्था करणं, ते पाणी सगळं बाहेर काढणं, मेन नाल्याला ते जॉइंट करणं, इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन तिथं घेऊन येणं, ते सगळीकडे डिस्ट्रिब्यूट करणं, पाण्याची व्यवस्था करणं, या सगळ्या गोष्टी प्रॉपर कराव्या लागतात. आणि त्यानंतर मग त्या प्रॉपर्टीज म्हणजेच एक सिंगल प्लॉट्स विकले जातात. याच्यामध्ये एक गेम आहे, तुम्हाला माहिती आहे? म्हणजे जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी डेव्हलप करतो ना, त्याच्यामधला जवळपास 40 ते 50% पोर्शन हा रस्त्यांमध्ये, ओपन स्पेसमध्ये सोडावा लागतो. बराच खर्च येतो त्याच्यामध्ये. इन सिंपल लँग्वेज, जर एखादी प्रॉपर्टी आपण 1,00,00,000 पर्चेस करत असेल, तर ती प्रॉपर्टी आपल्याला मिनिमम 2,00,00,000 पडते. ₹2,00,00,000 त्याची व्हॅल्यू होते. याचं कारण तुम्हाला माहिती आहे? याचं महत्त्वाचं कारण आहे, ती ओपन स्पेस जी आपल्याला सोडावी लागते. जो रोड करावा लागतो, ज्या गटारी कराव्या लागतात, यामध्ये बरीच जागा वाया गेलेली असते. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 50% पैसे तिथंच गेले. म्हणजे जर मी 1 गुंठा जमीन घेतोय आणि त्या 1 गुंठा जमिनीची प्राइस ₹10,00,000 असेल, तर विकताना मला ती 20,00,000ला पडते. मग त्याच्यावर आपलं प्रॉफिट मार्जिन जोडून ती विकायची असते. सो या बिझनेसमध्ये त्या गोष्टी बघणं खूप गरजेचे आहेत. चला तर आपण जाऊयात डायरेक्ट प्लॉटिंगसाठी कशाप्रकारे कामं सुरू असतात हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. सिंपल आहे. एक मागं तुम्हाला घर कन्स्ट्रक्शन सुरू आहे हे तुम्हाला दिसत असेल. सो हे सुरू होतं केव्हा? जेव्हा सगळे प्लॉट्स आपले रेडी होतात त्यावेळेला. आम्ही अशा प्रकारे काम नाही करत. जेव्हा प्रॉपर्टीज आमच्या रेडी होतात, तेव्हा प्रॉपर प्लेन करून, स्क्वेअर प्रत्येकाचा वेगळा बिल्ड करून, रोड्स तुम्हाला डांबरी हाय क्वालिटीचे दाखवून, त्यानंतर ॲक्चुअली तो सेल केला जातो. आणि हे महत्त्वाची गोष्ट आहे. पण यामध्ये अजून 2 वेगवेगळे प्रकार येतात. म्हणजे आमचे जे इन्व्हेस्टर आहेत, त्यांना कसा फायदा होतो? आता हा जो बिझनेस चालतो ना, तो आमच्या फक्त जुन्या लोकांबरोबर चालतो. म्हणजे नवीन आता कोणीतरी आमच्याबरोबर जॉइन होतोय, लगेच आम्ही त्यांच्याबरोबर काम सुरू करतो असं बिलकुल नाहीये. माझे बरेच मोठे इन्व्हेस्टर आहेत. त्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहेत. बट त्याचबरोबर इकडे सुद्धा त्यांच्या हेवी इन्व्हेस्टमेंट असतात. कशा? या समजावतो. चला, डेव्हलपमेंट तर ना खूप मोठी आहे. बघा ना, मागे खूप मोठी जमीन आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. या वन बाय वन आपल्याला कराव्या लागतात. पण यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते. आणि हा एक प्लॉट तुम्हाला दाखवते किंवा एक प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवतोय. अशा 6 ते 7 सायमल्टेनियस प्रॉपर्टीजवर आमचं काम सुरू आहे. पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय असते? रिचमी असेल किंवा संकेत आवटे नाव जेव्हा जोडलं जातं ना, लोकं डोळे झाकून विश्वास ठेवतात. मग या केसमध्ये ती जबाबदारी आमची असते, की त्या क्वालिटीची जमीन घेणं, त्या क्वालिटीचे पेपर चेक करणं, त्या क्वालिटीनी डेव्हलपमेंट करणं आणि त्यानंतर हक्कानी तुमच्यासमोर ती घेऊन येणं. मग आजपर्यंत मी YouTubeवर हे कधीच दाखवलं नव्हतं, कारण गरज पडत नाही. कारण हे जे काही छोटे-मोठे व्यवसाय आमचे हे चालतात ना, यासाठी
तेवढा मोठा सप्लाय माझ्याकडे नाहीये. तेवढा मोठा सप्लाय नसल्यामुळे मी या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. म्हणजे काय? आज जर मला 10,000 लोकांनी डिमांड केली, की मला प्लॉटची रिक्वायरमेंट आहे. इम्पॉसिबल आहे. इथे माझे 200 ते 300 प्लॉट होतील. मग एवढ्या लोकांना देऊ शकत नाही. आता ऑफिसमध्ये माझ्या 4 ते 5च लोकं या गोष्टीवर काम करतात. फक्त हे 4च लोकं नाही बरं का. यांच्यासोबत अजून बरीच मोठी टीम यावर काम करते, जे की स्वतःचा बिझनेस करतात. इन शॉर्ट फ्रीलान्सिंग तुम्ही म्हणू शकता. हे लोकं काय करतात, तर मल्टिपल ठिकाणाहून बिझनेस आणण्याचं काम करतात. बघा ना, सिंपल आहे. जर एखादी प्रॉपर्टी आपण डेव्हलप करतोय, वेगवेगळ्या प्रकारे त्यावर रिसर्च करतोय, वेगवेगळ्या प्रकारे तिथं एनालिसिस करून आपल्या क्लायंटला कसा फायदा होईल याचा विचार करून एक डेव्हलपमेंट प्लॅन आपण बनवतो, तर त्या केसमध्ये मल्टिपल लोकांची गरज असते. बरेच स्वतः फ्रीलान्सिंग करणारे किंवा आपण प्रॉपर्टी एजंट्स तुम्ही म्हणू शकता, 50च्या आसपास आमच्याबरोबर जोडले गेलेत. 2 प्रकारे आम्ही काम करतोय. म्हणजे आमच्या इन्व्हेस्टरसोबत. आता समजा एक मोठा प्रोजेक्ट मला डेव्हलप करायचा आहे. जसं तुम्ही बघितलात जवळपास 8-10 एकर लँड जर आपण डेव्हलप करतोय, तर तिकडे इन्व्हेस्टमेंट पण तेवढी मोठी असते. जुने क्लायंट्स बरं का, म्हणजे जास्त नवीन क्लायंट बरोबर आम्ही नाही काम करत. आमचे जे जुने क्लायंट्स आहेत बऱ्याच महिन्यांपासून, वर्षापासून आमचे संबंध आहेत. तर अशा लोकांसोबतच एक चांगलं बॉन्डिंग जमलंय, तर त्यांच्याबरोबरच काम होतं. सो जेव्हा इनिशियल फेजमध्ये काही प्रोजेक्ट असतात, तेव्हा त्यांना इंटरेस्ट असतो, की इनिशियल फेजमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. सो जेव्हा मी 10 एकर बाय करतोय, 15 एकर बाय करतोय, 20 एकर बाय करतोय, तर त्यामध्ये आमच्या क्लायंटना पण इंटरेस्ट असतो. "सर, मी एक 2 कोटी देऊ इच्छितो." आम्ही म्हणतो, "सर वेलकम." त्यांचे 2 कोटी, 1 कोटी, कोणाचे 3 कोटी, कोणाचे 4 कोटी अशा प्रकारे एकत्रित येऊन 4 जण, 5 जण, 7 जणांनी ती लँड पर्चेस केलेली असते आणि ही लँड त्यांच्याच नावाने पर्चेस होते. तिथून पुढे त्याचं डेव्हलपमेंट होतं आणि त्यानंतर इफ दे वॉन्ट ते त्यांच्याकडेच ठेवू शकतात किंवा त्याला सेलही स्वतः करू शकतात किंवा आम्ही त्यांना सेल करण्यासाठी मदत करतोय. ही पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी येते ज्यांना रेडीमेड गोष्टी हव्या असतात. म्हणजे काय? प्रॉपर प्लॅन एक्झिक्यूट होतो, सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर ते प्लॅन करतात, की यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. छोटी इन्व्हेस्टमेंट बघा ना, फक्त स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, बॉन्ड्स आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये फक्त त्यांना इन्व्हेस्ट करायचं नसतं. तर एकदम सेफर साइडला त्यांना जायचं असतं. काही अमाउंट रिअल इस्टेटला इन्व्हेस्ट करायची असते. माझे 50 लाख आहेत, 80 लाख आहेत, 1 कोटी आहेत. तर सर्टन अमाउंट मी इन्व्हेस्ट केली आहे मार्केट रिलेटेड प्रॉडक्टमध्ये. काही अमाउंट मला घेऊन जायचं आहे डायरेक्ट रिअल इस्टेटमध्ये. तर अशा केसेसमध्ये ते लोकं यामध्ये इन्व्हेस्ट करत असतात. सो ओव्हरऑल डायव्हर्सिफाय करण्यासाठी त्यांना या प्लॅनची मदत होत असते. आता यामध्ये 2 प्रकारे माझ्याबरोबर माझी लोकं जोडतात. कशी जोडली जातात? पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, जे लोकं मोठ्या बल्कमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात अशी लोकं, मोठी बल्क अमाउंट ते इन्व्हेस्ट करतात. ते आम्ही बजेट तिकडे लावतो आणि त्यानंतर ती डेव्हलप केली जाते आणि थोडंफार प्रॉफिट घेऊन सेल केली जाते. दुसऱ्या टाइपची लोकं आहेत, ज्यांना 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 40 लाख कमी बजेट आहे. ते लोकं काय करतात? तर ते लोकं बेसिकली पर्चेस करतात प्लॉट्स. जेव्हा या सगळ्या गोष्टी रेडी होतात, त्या गोष्टी रेडी झाल्यानंतर हे पर्चेस करण्याचं काम त्यांचं असतं. कारण बजेट कमी असतं. रिटेल लोकं जर कोणाला खरंच घर बांधायचं आहे, ते पर्चेस करतात. ज्या कोणाला पर्चेस करायचं आहे आणि नंतर रेट वाढल्यानंतर सेल करायचं आहे, ते लोकं पर्चेस करून थोड्या वेळानंतर सेल करतात ॲज अ इन्व्हेस्टर. म्हणजे या 2 कॅटेगरी यात आल्या. आणि नंतर थोडंसं कमी लेव्हलला आम्ही काम करतो, ते म्हणजे कशाचं? तर कन्स्ट्रक्शनचं. ऊन प्रचंड आहे. आता याच्यापेक्षा ऊन सहन होणार नाही. पुढे गेल्यानंतर आपण डिस्कस करूया. सो यामध्ये अजून एक कॅटेगरी येते आमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये. इथं जसा मी प्लॅन बनवलाय ना, आता या एका प्रोजेक्टवर ऑलरेडी काम सुरू आहे. जवळपास 15 गुंठे जमिनीमध्ये एक हा प्लॅन बनतोय. अपार्टमेंट आम्ही उभा करतोय कोल्हापूरमध्ये. तर या केसमध्ये ज्यांना अपार्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्यांना फ्लॅटची गरज आहे, अशा लोकांसाठी ही आम्ही मदत करतोय. पण अगेन हे सगळ्यांपर्यंत याचा सप्लाय करणं आमच्यासाठी नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं. 40 फ्लॅट, 30 फ्लॅट, 50 फ्लॅटपर्यंत आम्ही जातोय. बट एवढ्या मोठ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवणं आमच्यासाठी नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. बट हे जे मी तुम्हाला सांगतोय, हे फक्त समजावून सांगण्यासाठी, की आमचा बिझनेस रिअल इस्टेटचा कसा वर्क होतो. पण यामध्ये बराच वेळ जातो. म्हणजे 2, 3, 4, 5 वर्षापर्यंतचा हा कालावधी असू शकतो. जर अर्धा एकर, 1 एकर डेव्हलप करायचं असेल, तर 2-3 फेजमध्ये त्याला आपल्याला कन्स्ट्रक्ट करावं लागतं आणि यामध्ये प्रचंड वेळ जातो. आणि यामध्ये सुद्धा खूप मोठी यंत्रणा लागते. आधी मेजरली कामं मी हेच करत होतो. त्यानंतर परत थोडंसं कमी केलं. मेजर फोकस प्लॉटिंगवर केला, जेणेकरून ज्या एरियामध्ये चांगली डेव्हलपमेंट आहे, हे काम वाटतं सोपं. अरे यार, जमीन घेतली आणि देऊन टाकली, एवढं सोपं नसतं. प्रॉब्लेम काय आहे? त्या इन्व्हेस्टरची जबाबदारी आमच्यावर पडते. म्हणजे काय? एकदा तो सेल झाला म्हणजे झालं नाही.
परत त्याला जेव्हा सेल करायचं आहे, तेव्हा त्याला तो रेट मिळायला पाहिजे. मग यासाठी काय करावं लागेल? सिंपल लॉजिक आहे. जिथं चांगली डिमांड आहे, जिथं चांगली डिमांड आहे, तीच जागा पर्चेस करावी लागेल आणि जर तिथं डिमांड नसेल, तर डोकं फोडून घेण्यात काहीही अर्थ नाही. सो पहिला मी काय काम करणार? कुठं डिमांड आहे ते बघणार. जिथं चांगली डिमांड आहे, तिथंच मी तो प्लॉट पर्चेस करणार. यासाठी काही खेडेगाव आहेत. आता प्रत्येक गावाची नावं मी घेत बसणार नाही, अन्यथा तुम्ही जाऊन त्या गावात अननेसेसरी प्लॉट शोधत बसणार. काही गावांमध्ये, खेडेगावांमध्ये जिथं 5,000 10,000 लोकसंख्या आहे ना, अशा गावांमध्ये प्रॉपर्टीचे रेट जिल्ह्या एवढे आहेत. का? तर तिथं सप्लाय कमी आहे आणि डिमांड जास्त आहे. मग अशा एरियांमध्ये मोठ्या प्रॉपर्टी पर्चेस करण्याचं धाडस कोणी करत नाही. मग त्या ठिकाणी आम्ही करतो. मोठ्या प्रॉपर्टी पर्चेस करतो आणि त्याला परत प्लॉटिंग केल्यामुळे डिमांड प्रचंड येते आणि असे 15 ते 20 प्रोजेक्ट आमचे ऑलरेडी सक्सेसफुल झालेत. आणि परत माझ्या डोक्यामध्ये आयडिया हीच येते, की खेडेगावांमध्ये शहरांपेक्षा जास्त डिमांड आहे. फक्त तिथं प्रॉपर डेव्हलपरची गरज आहे आणि म्हणून आम्ही तिकडे फोकस करतोय. यातूनच जर तुम्हाला काही आयडिया येत असेल, तर तुम्ही सुद्धा हे करू शकता कारण डिमांड प्रचंड आहे. तुम्ही सुद्धा या बिझनेसमध्ये उतरू शकता कारण भविष्य ब्राईट आहे. भारताची जी ग्रोथ आहे ना, ही प्रचंड होणार आहे आणि हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्याचा फायदा तुम्ही पण करून घ्यायला पाहिजे. यामध्ये कुठलंही मला प्रमोशन करायचं नाहीये, काही करायचं नाहीये. पण मला तुमच्यापर्यंत हे पोहोचवायचं आहे, की बिझनेस कसा करता येतो, कसा करायचा असतो, तो कसा मोठा होऊ शकतो आणि त्यातनं आपली लोकं कशी मोठी होऊ शकतात, यावर मेजर फोकस आहे. एवढं उन्हातनं फिरावं लागतं. एवढा त्रास सहन करावा लागतो. पण मला खात्री आहे, तुम्ही सुद्धा कुठल्या ना कुठल्यातरी बिझनेसमध्ये उतरणार आणि हे उतरणं गरजेचं आहे. प्रत्येकानं बिझनेसमध्ये उतरायला पाहिजे आता. कारण भारतामध्ये एवढी डिमांड येणार आहे ना, की कभी सोची ना होगी. एवढी डिमांड आहे. आणि मी सांगतोय म्हणून प्रयत्न करून बघा. बिझनेसमध्ये उतरून बघा. बिझनेसला मध्ये दम आहे. कुठल्याही गावातून असाल, कुठल्याही शहरामधून असाल, मॅटर नाही करत. अशा बिझनेसमध्ये पण आपण उतरू शकतो. हार्डली एखादा प्लॉट जेव्हा तुम्ही सेल करता ना, 2% कमिशन मिळतं साहेब, चांगलं अर्निंग होतं. फक्त मी IIT, IIM मधनं पास आउट असायला पाहिजे तरच इन्कम होतो वगैरे डोक्यातनं काढून टाका. सर्वसामान्य घरातून आलेला, छोट्या कुटुंबातून आलेला, गरीब कुटुंबातून आलेला व्यक्ती तो किंवा ती कोणीही सक्सेसफुल होऊ शकतो. एवढंच मला सांगायचंय. जास्त बोलणार नाही. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या रिलेटेड रिअल इस्टेटमधले काही प्रश्न असू देत, प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन आणि गरज पडली तर याचा पुढचा पार्ट सुद्धा बनवेन. जर तुमच्या मनामध्ये काही अजून जास्त शंका असतील, माहिती हवी असेल आणि जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल, तर त्या गोष्टींवर मी बोलण्याचा 100% प्रयत्न करेन. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.